कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रविवार 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे माणगाव दौऱ्यावर येणार असून त्यांच्या स्वागतासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। या दौऱ्यात माणगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। उद्घाटन सोहळ्यानंतर राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासची पाहणी देखील करणार आहेत। या दौऱ्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी माणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। या दौऱ्याकडे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं असून कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे। सन्माननीय राज ठाकरे साहेब रविवारी 9 तारखेला सकाळी आपल्या ह्या कार्यालयात माणगाव मध्ये त्यांचं आगमन होईल। आगमन झाल्यानंतर साहेबांचं आमच्या दक्षिण रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वागत झाल्यानंतर साहेबांच्या हातून या कार्यालयाचं उद्घाटन होईल। उद्घाटन झाल्यानंतर जो अनेक वर्ष गेली 19-20 वर्ष जे कोकणवासियांना माणगाववासियांना जो त्रास सहन करावा लागतोय, मुंबई गोवा महामार्गावरील माणगावचा बायपास, त्याची पाहणी दौरा या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर साहेब अधिकाऱ्यांसोबत करतील। त्यासोबत तुम्ही पत्रकार बांधवी हजर राहा आणि जी काही परिस्थिती चालली आहे, ठेकेदाराचं म्हणणं काय आहे, अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे की नक्की काय अडचण आहे, जर हा मुंबई गोवा महामार्ग अजून नीट चालूही झाला नाही, जे काय ब्रिज नागोठणा, त्याच्यानंतर आपला पुढचा ब्रिज गोरेगावचा, हे जे आहेत हे ब्रिज चालू होऊन 2 महिने 3 महिने नाही झाले तर अक्षरशः तुम्ही वडकळचा ब्रिज बघा, जी काय परिस्थिती आहे, म्हणजे कधी लोकांचे जीव जातील, कधी ब्रिजवरनं गाड्या खाली पडतील, ही सरकारला काळजी नाही राहिली। पण टोलच्या बाबतीत आता खारपाडा टोल नाका बघा किती घाईघाईने चालू केला, आता पालीचा टोल नाका तोही काही दिवसात चालू होईल, त्याची तयारी पूर्ण झाली। आमच्या महाड पोलादपूरच्या मधला चांडवे टोल नाका त्याची तयारी पूर्ण झाली। म्हणजे पैसे मिळवण्यासाठी जी सरकारची जी धडपड चालली शासनाची, टोल नाके ताबडतोब घाईघाईने तयार करून ते चालू करण्याचं, पण त्यांना हे जे ब्रिज आहेत जे चालू होऊन 6 महिने नाही झालेत, आता कोसळण्याच्या मार्गावरती आहेत, हे सरकारला दिसत नाही। त्याच्यानंतर आपले हा रायगड जिल्ह्यामध्ये जे कोण आमदार असतील, खासदार असतील, आज मंत्रिपदावरती आहेत, मग त्यांचा नेहमी येण्या जाण्याचा रस्ता आहे मुंबईकडून रायगडमध्ये, मग त्यांना हे सगळं दिसत नाही का? तर ह्या सगळ्या संदर्भात साहेब मुंबई गोवा हायवेची पाहणी करतील, बायपासची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर मी तर अधिकाऱ्यांना आम्ही लेखी पत्रही दिलंय, त्यांना निरोपही दिलाय की हे खड्डे ताबडतोब भरून घ्या। बघू आता साहेबांचा दौरा होईपर्यंत आता 1 दिवस उरलाय उद्याचा, आणि त्याच्यानंतर एवढं सगळं होऊन पण जर या अधिकाऱ्यांना झोपेचं सोंग घेऊन जर जाग आली नाही तर मग मला वाटतं त्या अधिकाऱ्यांना त्या खड्ड्यामध्ये आडवं घालून झोपवल्याशिवाय दुसरा आमच्यासमोर पर्याय नाही।